आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीने गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत. काय नेमकं प्रकरण? प्रकरण असं आहे की त्यांनी जे काही मला कालच आपल्या माध्यमातून कळलं की त्यांनी तक्रार केली आहे. त्यांचे पती जे आहेत ते ग्रामसेवक आहेत कळवण तालुक्यात. तर माझ्याकडे जे काही त्यांची ज्या पंचायत ते काम करत होते तिथल्या जनतेची मला तक्रार आली होती. त्या अनुषंगाने मी त्या तक्रारीचं निरसन करण्यासाठी त्याबाबत मी CO मॅडम असतील किंवा आयुक्त असतील गेडाम साहेब यांना मी पत्र दिलं आहे आणि शासनाकडे आपण लक्षवेधी करून ह्याबाबत चौकशी व्हावी ह्याबाबत मी हे केलं आहे. नाही लक्ष त्यांचे जे काही कामाचे असेल घरकुलचा लाभ घेतला आहे त्यांच्या परत काही ठिकाणी चनकापूरसारख्या ठिकाणी शासकीय आश्रमशाळेजवळ अतिक्रमण झालं आहे तर ह्या गोष्टींबाबत चौकशी व्हावी. जे खरेदी राहते ग्रामपंचायतीच्या स्तरावरती जेमच्या माध्यमातून ते न होता परस्पर खरेदी करण्यात आले. अशा प्रकारचे जे काही मला तक्रारी आले होते त्या अनुषंगाने आपण पत्र दिलं होतं. त्यांचे पती ग्रामसेवक आहेत आणि या महिलेने विधानसभेमध्ये कामकाज केलं. तो राग मनात धरून तुम्ही गेल्या काही महिन्यापासून त्यांना त्रास देता? नाही महिन्यापासून कुठलाच त्रास नाही. मलाच त्यांच्या माध्यमातून कळालं की मी त्यांना त्रास दिला आहे. असा कुठला त्रास दिला असेल तर त्यांनी मला सांगावं. त्यात माझं काहीच म्हणणं नाही. तुम्ही हे जी चौकशी लावली नेमकं त्यांनी अनधिकृतपणे काम केलेलं आहे? हो त्याबाबतच चौकशी केली. ग्रामसेवक त्यांचं नाव रामू म्हणतात त्याला महाजन असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांनी 2021-22 मध्ये शबरी घलकुराचा त्याच्या मिसेसनी लाभ घेतला होता. शासकीय कर्मचाऱ्याला तो लाभ घेता येत नाही. लाभ जरी घेतला नंतर त्यांचं म्हणणं आहे की मी पैसे भरले पण पैसे त्यांनी 1 वर्षानंतर भरलेत. लाभ घ्यायला पाहिजे नव्हता. त्या शबरी घलकुलं हे विधवा अपंग जे गरजू असतात त्यांना लाभ मिळायला पाहिजे. एक माणूस तिथं वंचित झाला आहे त्या गावाचा त्यांच्या माध्यमातून. जे आपण लक्षवेधी मांडली त्यावर चर्चा झाली का? नाही अजून नाही. आता लक्षवेधी जेव्हा आपण वरती देतो तर ती खाली विभागाला माहितीसाठी येते. विभाग त्याची सर्व माहिती घेऊन वरती पाठवतो आणि तो सर्वस्वी स्वीकारायचा अधिकार मान्य नाही. त्यांनी जो आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्या मागचं नेमकं काय खरं कारण आहे? नाही मग ते मला काही सांगता येणार नाही त्याचं काय कारण की मला कळालं की त्यांनी परवा काहीतरी घेतलं आणि खाजगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 4 का 5 वाजेनंतर त्यांनी तिथून ते घरी परत गेले. आणि जसं कुठल्या पद्धतीने समजा पत्रकार असतील किंवा मीडियाच्या माध्यमातून परत त्याच दवाखान्यात ॲडमिट झाले आणि तो खाजगी दवाखाना आहे. माझ्या मते असं माझी एकंदरीत माहिती एखादं कोणी जर विष प्रशासन करतं त्यांनी शासकीय रुग्णालयात ॲडमिट व्हायला पाहिजे. तर तसं काही झालेलं दिसत नाही. आता त्या दवाखान्यातून ते मला कुठेतरी खाजगी दवाखान्यात दाखल झाले. हो दबाव करण्याचाच प्रयत्न आहे असं मला एकंदरीत वाटतं. चिठ्ठी लिहिलेली आहे चिठ्ठीमध्ये तुमचं नाव आहे? हो तुमच्या पत्नी? नाही ते त्यांनी चिठ्ठी लिहिलेली आहे. चिठ्ठी जे काही आमच्याकडे काही संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी पोलीस स्टेशनला प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला. पोलीस चौकशी करतील. त्यात जर मी दोषी असेल तर माझ्या निश्चित कारवाई करावी. बीड नाशिक अशा पद्धतीने नाही बीड असं होणार नाही. तुम्ही सर्व मला जाणत आहात. मी गेल्या 30 वर्षापासून राजकारण माझा स्वभाव कशी माझी कामाची पद्धत कसे आणि मला माझ्या वडिलांचं वलय असल्यामुळे असं कुठलं बीड सारखं काही प्रकरण होणार नाही असं मला निश्चित वाटतं. त्या महिलेने असं देखील म्हटलं तक्रार देण्यात आली तरी असं नमूद आहे की त्यांचं निलंबन देखील होणार असं काहीतरी पत्र. बघा जर त्यांनी जर चूक केली नसेल तर निलंबित होणार नाही ना. बरोबर आहे का नाही? तुम्ही या संदर्भात काही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा? हो याबाबत मी चर्चा करणारच आहेत आज गेल्यानंतर. कारण की आज विधान परिषद फॉर्म भरण्याची वेळ असल्यामुळे थोडं मलाही लवकर जायचं आहे. पण निश्चितच माननीय अजितदादांशी तटकरे साहेबांची याबाबत चर्चा करणार. पोलिसांचा काही तुम्हाला फोन या सगळ्या प्रकरणात? नाही अजून नाही आला. गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज देखील दिला? हो दिलाय त्यांनी अर्ज दिला. नाही मला काहीच विचारणा झाली नाही. तुम्ही देखील पुढे मग काही तक्रार करायची? हो करणार आहे. त्यांनी माझ्या मिसेसचंही नाव टाकलं आहे. तर माझे मिसेस आता त्याबाबत वकिलांचा सल्ला घेऊन कसं आपण त्याबाबत त्यांच्यावर हे करायचं ह्याबाबत माझे सुविधा पत्नी ह्या जयश्री पवार ह्या माजी अध्यक्ष असल्यामुळे त्या याबाबत तक्रार करणार आहेत.